आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा KB न्यूज। बिरदेव डोनेने त्यामागं हे यश प्राप्त करण्यासाठी त्याला काय त्याची जिद्द चिकाटी मेहनत काय कष्ट सहन करायला लागलं या सगळ्यांचा विचार करूनच तुम्ही अथांग समुद्रामध्ये उडी घ्या अशी माझी सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा करू इच्छिणाऱ्या कळकळीची विनंती आहे। मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे आम्ही त्याची दखल घेतली। बिरदेव हा सुरुवातीपासूनच चाणाक्ष वृत्तीचा जिज्ञासू असा होता। बिरदेव हा माझा विद्यार्थी याचा मला आत्ता सार्थ अभिमान आहे। तुम्ही आता बघताय की तुम्हाला मोठमोठ्या शाळा दिसत असतील, मोठमोठ्या अकॅडमी दिसतात, पण एवढ्या ग्रामीण भागातून अशा शाळेमधला एक विद्यार्थी IPS होतो। शाळेमध्ये तो हजरजबाबी होता, म्हणजे कुठलाही प्रश्न त्याला पडला की तो लागलीची शिक्षकांना त्याचं उलट प्रश्न विचारण्याची त्याची जिद्द होती, म्हणजे चौकस बुद्धी होती आणि चौकस बुद्धीमुळे तो आज या पदावर आहे। आणि त्याचं वैशिष्ट्य की त्यानं अतिशय प्रतिकूल परिस्थितीतनं दिवस काढलं। जय महाराष्ट्र दर्शको, KB न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सध्या आपण पाहिलं कसं मेंढपाळाच्या पुत्राने गरुड जीप घेऊन आपल्या आयुष्याचं सोनं केलं, तसंच आता जे आपले IPS ऑफिसर बिरदेव डोने ह्याच्या आपण गावामध्ये यमग्यामध्ये आलेलो आहोत आणि त्याचे जे थोरले बंधू आहेत वासुदेव डोने, आपण त्याची संवाद साधणार आहोत। तसेच त्याचे काही शिक्षक वर्ग ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गरुड जीप घेतली, आपण त्याची संवाद साधूया। नूतन IPS बिरदेव डोने यांचे थोरले बंधू वासुदेव डोने आपल्यासोबत उपस्थित आहेत, आपण त्याची संवाद साधणार आहोत। नमस्कार दादा। नमस्कार। सर्वप्रथम कसं वाटतं आहे की आपले बंधू आता IPS झालेले आहेत? आम्हालाच नाही तर पूर्ण भारताला माझ्या भावाबद्दल अभिमान आहे आणि पूर्ण सोशल मीडियाद्वारे पूर्ण भारत आणि भारतात बाहेर म्हणजे सातारा समुद्रापलीकडं भावाची ख्याती आणि कीर्ती पसरलेली आहे। आनंद होतोय, आनंद गगनात मावेनासा असं झाला आहे। तसं म्हणायला गेलं की तुमचा खूप मोठा आधार होता, अजूनही आहे? हां, आधार होता आणि गरजेचं होतं। माझ्यासारखंच प्रत्येक मोठ्या भावाने आपल्या लहान भावाला सपोर्ट द्यावा आणि माझ्यासारखंच असेच हजारो IPS IAS बिरदेव डोने तयार करावेत आणि खंबीरपणे मोठ्या भावाने लहान भावाला साथ द्यावी अशी अपेक्षा आहे। शिक्षण संदर्भात धडपड करताना काय प्रसंग आपल्याला आढळला, काय सांगता येईल? शिक्षण करताना सुरुवातीचं माझं शिक्षण इथंच 1ली ते 7वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत यमग्यामध्येच झालं आणि तिथून नंतर मी 8वी ते 10वी मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुडला गेलो। 11वी-12वी सायन्सला मी तिथंच हे केलो। 8वी ते 12वी ह्या पिरियडमध्ये घरची कंडिशन आणि आर्थिक परिस्थिती एकदम हलाखीची होती आणि एकदम खालवलेली होती। त्या काळामध्ये कुटुंबाला आर्थिक सपोर्ट गरजेची होती आणि मला सुरुवातीपासूनच बुक्स वाचायची किंवा रीडिंग करायची, अभ्यास करायची, म्हणजे माझ्या स्वभावावरून कुणाला वाटत नाही की मला म्हणजे हा व्यक्ती मला ह्याला काहीतरी म्हणजे असं होणार होता किंवा असं कुणाला वाटत नाही, कारण माझ्या आतमध्ये जिद्द होती की मला PSI म्हणजे आपल्या गावाकडच्या लोकांना कसं असतं फौजदार, म्हणजे भाऊ माझा फौजदाराच्या वरचा IPS पूर्ण पोलीस प्रमुख झाला, पण त्याच्यापेक्षा आमच्या गावाकडच्या लोकांना काय वाटतं की बाबा PSI फौजदार म्हणजे लई मोठी पदवी आहे असं वाटतंय। आणि त्यावेळी पण असंच मला फौजदारबद्दल आदर होता आणि त्याचं आकर्षण होतं आणि मला पण PSI बनायचं होतं आणि त्या पद्धतीने मी अभ्यास पण चालू केला होता, पण आपल्या कुटुंबाला आर्थिक गरज होती, त्यामुळं मी ते माझं स्वप्न बाजूला ठेवून इंडियन आर्मीमध्ये 2015मध्ये 3ऱ्या प्रयत्नामध्ये भरती झालो आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक इंडियन आर्मीमुळं सपोर्ट मिळाला आणि त्या इंडियन आर्मी आणि भारतीय सेनेचं मी आभार मानतो की इंडियन आर्मी आणि असू दे किंवा महाराष्ट्र पोलीस असू दे यांच्यामुळे असे हजारो तरुण गरीब घराण्यातले किंवा ह्याच्यामुळे आर्थिक पाठबळ मिळतं आहे कुटुंबाला आणि त्याच्यामुळेच असे मी माझ्यासारखा कसे आता माझा भाऊ कसा IPS झाला, असे हजारो IPS किंवा IAS किंवा MPSCमध्ये थ्रू कंप्लीट होतात, पार करतात परीक्षा एक्झाम आणि सक्सेस होतात। त्यामुळे आपल्या कसं ग्रामीण भागामध्ये कसं आहे 10वी झाल्यावर म्हणा किंवा 11वी-12वी झाल्यावर एक इंडियन आर्मी आणि पोलीस हे 2च असे ऑप्शन आहेत की त्यामध्ये आपण लगेच जाऊन एक फायनान्शियल कुटुंबाला सपोर्ट करू शकतो। आताचे जे युवक आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत आता परीक्षेची तयारी करतात त्यासाठी आपण काय संदेश देणार?
आत्ताचे जे विद्यार्थी MPSC असो किंवा UPSC असो किंवा स्पर्धा परीक्षेचा तयारी करत असतील त्यांना मला एकच संदेश द्यायचा आहे. सध्या बिरदेव डोने नावाचं वादळ सोशल मीडियावरती एवढं धुमाकूळ घालतं आहे की 7 समुद्रापार त्याची ख्याती पसरलेली आहे. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना हाच माझा एक संदेश आहे, कळकळीची विनंती आहे. या सोशल मीडियावरती झळकणाऱ्या बिरदेव डोनेला पाहून तुम्ही या स्पर्धा परीक्षेच्या अथांग समुद्रामध्ये उडी मारू नका. त्या पाठीमागचं तुम्ही स्वतःची कॅपॅबिलिटी, स्वतःचं टॅलेंट, स्वतःची परिस्थिती, त्याचबरोबर बिरदेव डोनेने त्यामागं हे यश प्राप्त करण्यासाठी त्याला काय काय त्याची जिद्द, चिकाटी, मेहनत, काय काय कष्ट सहन करायला लागलं, या सगळ्यांचा विचार करूनच तुम्ही या अथांग समुद्रामध्ये उडी घ्या, अशी माझी सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षा करू इच्छिणाऱ्या कळकळीची विनंती आहे. बिरदेव डोनेंनी जिथे आपलं 8वी ते 10वीपर्यंत शिक्षण आपलं पूर्ण केलं, पण त्या विद्यालयाच्या समोर उभे होत आपण पाहू शकतो कसा बॅनर लावून त्या सादराची तयारी सुरू आहे. आज आपण इकडे येऊन आपण शिक्षकांशी संवाद साधणार आहोत. बिरदेवच्या संघर्ष पाठीमागे आपण काय प्रतिसाद द्याल? बिरदेवचं ॲडमिशन आपल्या 8वीच्या वर्गामध्ये त्यानं आमच्या इकडं प्रवेश घेतला. आमच्या भागामध्ये जवळपास 1-2 किलोमीटर अंतरावरती मोठमोठ्या शाळा आहेत की ज्या खूप वर्षापासून नामांकित शाळा आहेत. आणि आमच्या शाळेची सुरुवात 97ला झाली आणि 99ला आमच्या शाळेला मान्यता मिळाली. अगदी मान्यतेच्या वर्षीच आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या खूप होती आणि त्यातले बहुतांशी विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये यशस्वी झाले. आणि पहिल्या 2 वर्षामध्ये चांगला निकाल लागल्यामुळं बिरदेवनं ठरवलं की बाबा आपण गावातल्या शाळेमध्येच ॲडमिशन घ्यायचं. जरी शेजारी नामांकित शाळा असल्या तरीसुद्धा त्यानं प्रवेश आमच्या शाळेमध्ये निश्चित केला आणि आमच्या 8वीच्या वर्गामध्ये त्यानं प्रवेश घेतला. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे आम्ही त्याची दखल घेतली. बिरदेव हा सुरुवातीपासूनच चाणाक्ष वृत्तीचा, जिज्ञासू असा होता. इतर विद्यार्थ्यांच्या प्रमाणे त्याला मार्गदर्शन केलं, पण तो जिज्ञासू असल्यामुळं आपल्याला जे काही येत नाही तो स्वतः विचारायचा सरांना. मग मॅथ्सच्या सरांना असेल, इंग्रजीच्या शिक्षकांना असेल किंवा कोणतीही शंका असेल तर तो सरांना विचारायचा आणि आपल्या अडचणी तो दूर करायचा. त्यातून सगळं तो जिज्ञासू वृत्तीमुळे तो काय करायचा जाणून घ्यायचा. आणि इयत्ता 8वीमध्ये असतानाच तो NMMS परीक्षेमध्ये अगदी चांगल्या पद्धतीनं पास झाला. आणि त्याच वेळेला आम्ही ओळखलं की हा विद्यार्थी खरोखर चाणाक्ष आहे आणि कधीतरी काहीतरी करून दाखवणार आहे मला. लहानपणी त्याचं व्यक्तिमत्व कसं होतं काय सांगता येईल? तो खूपच खेळकर असायचा. आम्ही वनभोजनला गेलो किंवा बाहेर क्रीडा स्पर्धेला वगैरे गेलो, खूप खट्याळ असा असायचा. मुलांच्या मध्ये रमायचा, गमायचा, विनोद करायचा. आणि कुठल्याही स्पर्धा वगैरे असेल तर त्याच्यामध्ये निश्चित त्याचा सहभाग असायचा. इव्हन तो अपयशी झाला असला तरी तो प्रत्येक स्पर्धेमध्ये तो उतरायचा. मग NMMSमध्ये आल्यानंतर त्याची अभ्यासाचा त्याचं हे कल वाढतच गेला. त्यानंतर 10वीच्या परीक्षेमध्ये आमच्या शाळेमध्ये अगदी सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही संध्याकाळी रात्री 8 वाजेपर्यंत या ठिकाणी 5 ते 8 आमची स्टडी रूम असायची. आणि त्यानं त्याचा फायदा घेतला आणि 10वीच्या वर्गामध्ये तो 98% पोहोचला. आणि ज्या वेळेला तो 10वीचा निकाल लागला त्यावेळेला तो NTमध्ये असल्यामुळं तो राज्यातून तो पहिला येण्याचा त्यानं मान मिळवला. आणि त्यानंतर त्यावेळचे शिक्षण मंत्री माननीय राजेंद्र दर्डा साहेब यांनी त्याचं अभिनंदनाचं पत्र, त्याचबरोबर आमच्या स्टाफचं, आमच्या शाळेचं अभिनंदन करणारं पत्र आम्हाला पाठवलं आहे. आणि त्यामुळे पुन्हा आम्हाला जोम आला त्या ठिकाणी. आणि त्यानंतरची जी काही मुलं आहेत त्या मुलांना आम्ही असाच मार्गदर्शन करत गेलो. गेल्या 2 वर्षामध्ये तर आमच्या शाळेची विद्यार्थिनी दीक्षा पाटील नावाची विद्यार्थिनी आज MBBS करते. आणि अशा पद्धतीनं आम्ही त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करतो आहे. आमचा स्टाफ सगळ्याच या ठिकाणी अतिशय चांगला आहे. आमच्या शाळेकडं भौतिक सुविधा वगैरे थोड्याशा कमी आहेत तरीसुद्धा आपल्या गावातले पालक अतिशय चांगले आहेत. आपल्या गावामधले परवाच मला आमच्या गावचे डॉक्टर माझा विद्यार्थी विनोद पाटील यांनी आपल्याकडं सुविधा नसल्यामुळं आमच्या शाळेला TV भेट दिला. त्याचबरोबर आमच्या शाळेतून शिकून गेलेला गजानन गुरव नावाचा विद्यार्थी की तो आज कोल्हापूर पोलीस आहे, त्यांनासुद्धा आमच्या शाळेला क्रिकेटचं किट या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर माझा विद्यार्थी आज कोकणामध्ये एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करतो आहे, शिक्षकांचं काम करतो आहे. त्यांना मी असं बोललो, त्यांनीसुद्धा आपल्या गावातले जे काही पालक आहेत हे आमच्या शाळेसाठी मदत करणारे आहेत आणि त्यामुळं आम्ही ही शाळा चांगल्या पद्धतीनं चालवू शकलो आहे.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांनासुद्धा याचा चांगल्या पद्धतीनं फायदा होत चालला आहे आणि इथून पुढंसुद्धा आम्ही अशा प्रकारचे विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करणार आहे. विद्यार्थ्यांनी गरुड झेप घेऊन तसं म्हणा गेलं की आज पूर्ण जगभर नाव प्रसिद्ध केलं आहे. काय सांगाल आपण, काय प्रतिक्रिया? होय, आमच्या शाळेचा विद्यार्थी बिरदेव सिद्धाप्पा डोणे यानं लोकसेवा आयोगाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवून 551 रँक मिळवलेला आहे. त्या पाठीमागं त्याचं यश, त्याचं कष्ट असतील, त्याचे परिश्रम असतील, तेही महत्त्वाचे आहेत. पण आमच्या शाळेमध्ये तो 2010च्या दरम्यान आला आणि त्यानंतर त्यानं 13-14च्या बॅचमध्ये SSC परीक्षेला बसला तो. आणि त्यानं त्यावेळीसुद्धा त्या शाळेचं आमच्या नावाचा गौरव सगळीकडे केलेलाच आहे. आणि त्यावेळी त्याला केंद्रामध्ये जे आसपासच्या शाळा ज्या आहेत त्यामध्ये त्यानं केंद्रामध्ये पहिला मान येण्याचा पटकवला. त्यावेळीसुद्धा आम्हाला त्याचा अभिमान वाटतच होता आणि तो काहीतरी भविष्यात काहीतरी करेल अशी अपेक्षा होती. लहानपणी असं कोणत्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, जसं की चित्रकला स्पर्धा असो किंवा कोणती वक्तृत्व स्पर्धा, ह्यामध्ये कधी भाग तर प्रत्येक परीक्षेमध्ये त्याचा भाग असायचा आणि चांगलं यश येतं त्याच्यामध्ये मिळवायचा. NMS परीक्षा असेल, स्कॉलरशिप परीक्षा असेल, त्यांना घवघवीत यश त्यावेळी मिळवलं गेलेलं आहे. बिरदेवच्या संघर्षाविषयी काय सांगाल आपण? प्रथम मी माझी ओळख करून देतो. मी शिंदे PV या शाळेत गणित विषयासाठी गेले 20 वर्ष गणित विषय शिकवतो आहे. बिरदेव हा माझा विद्यार्थी, याचा मला आत्ता सार्थ अभिमान आहे. तुम्ही आता बघताय की तुम्हाला मोठमोठ्या शाळा दिसत असतील, मोठमोठ्या अकॅडमी दिसतात, पण एवढ्या ग्रामीण भागातून अशा शाळेमधला एक विद्यार्थी IPS होतो. याच्याबद्दल तर मला आता भरून आले की काय बोलावं काय नको, की अशा आमच्या ग्रामीण शाळेला सुद्धा नाव प्राप्त करून देण्याचं काम बिरदेवनं केलेलं आहे. आणि बिरदेवशी सांगायचं तर माझ्या सहकार्याने तुम्हाला सांगितलेलंच आहे की बिरदेव सुरुवातीला कसा होता आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे. तुम्ही त्याला जरी विचारलं तर तो सांगेल की त्याची जर शंका असेल तर तो दूर केल्याशिवाय थांबत नाही. कधी गणित विषयामध्ये वर्तवणूक कशी होती त्याची? गणित विषयामध्ये आत्तापर्यंत माझ्या 20-21 वर्ष झालेल्या सर्व्हिसमध्ये आउट मार्क काढण्याचं चॅलेंजिंग काम त्यानं केलं आहे. आणि त्यावेळी मला पेपर झाल्या सांगितलं होतं की मला आउट मार्क पडतात. त्यामुळे गणित विषयाबद्दल तर नो डाऊट त्याचं इथे असेल, तो 11-12 सायन्सला असेल, दोन्ही ठिकाणी तो गणित विषयासाठी म्हणजे खूपच त्याचं हे आहे की आपली शंका कशी दूर करून घ्यायची. विद्यार्थ्यांना तर अगदी थोड्या दिवसापूर्वीसुद्धा तुम्हाला भेटला होता आणि मी त्याला सांगितलं की शिक्षण कसं असायला पाहिजे. आताची प्रोसेस जे चालू आहे तर ह्याच्या मनानं, तर त्याचंसुद्धा मत असं आहे की विद्यार्थ्यांनी समजावून घ्यायला पाहिजे. तर अगदी खेळात असू देत, इतर कशात भाग घ्यायचा असू देत, सगळ्यामध्ये सहभाग त्याचा दिसणार तुम्हाला. आता त्याच्या बोलण्यावरूनच तुम्हाला समजेल की त्याची ती ॲक्टिव्हिटी तो असेल काय नसेल. कारण तो बोलत असताना सुद्धा समजेल की तुम्हाला तो किती फास्ट बोलतो, किती व्यवस्थित बोलतो. त्यावरून त्याची ॲक्टिव्हिटी तुम्हाला त्याच्यातून जाणवेल. MPSC UPSCला ट्राय करत आहेत, तुम्ही काय संदेश द्याल? हां, अगदी प्रामाणिक मत सांगतो की MPSC UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे उपलब्ध सुविधा म्हणण्यापेक्षा असणाऱ्या सुविधेंचा वापर करायला पाहिजे. असं कुठेही नाही. आता ह्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट अधोरेखित केलेली आहे की एका खेड्यातून, एका सामान्य शाळेतून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य कुटुंबातून. तुम्ही बघत असाल तो कोणत्या स्थितीला होता, त्याचा निकाल लागला त्यावेळेला, तो कसा कामावर होता. म्हणजे आपल्यात जर जिद्द असेल, आपल्यात जर आपल्या क्षमतांना आपण जर वाट करून देणार असेल, आपल्याविषयी जागृती असेल, तर तुम्ही कोणीही जर क्षमता असेल आपला तर तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकता. आणि इतर विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेन की अपयश काय येत राहते, पण त्याच्यावर मात कशी करायची ती बिरदेवकडनं शिकावं. की माझ्या विद्यार्थ्याविषयी मला अभिमान वाटतो की तो माझ्या जो निदान 8वी 9वी 10वी 3 वर्षी तो माझा पण शिकला, पण त्याच्यामुळं आज आम्हाला नाव प्राप्त झालेलं आहे. नाहीतर आमच्या शाळेला कोण ओळखणार होतो तुम्ही. तर त्या विद्यार्थ्यांनी एवढं ध्यानात ठेवावं की आपल्याकडे उपलब्ध साहित्य, आणि जर तुम्हाला एखादं ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला उपलब्धी होत जाते, तुम्ही फक्त ते शोधत गेला पाहिजे. आता IPS ऑफिसर होऊन ही तुम्हाला खरी गुरुदक्षिणा त्यानं प्राप्त केली, त्याविषयी काय सांगाल? खरं सांगू, पुरस्कार भरपूर मिळतात, पण हा पुरस्कार खूप वेगळा आहे. कारण या शाळेला आता त्याच्या पुढील शिक्षणापर्यंत काय आम्ही त्याच्याबरोबर नव्हतो किंवा आम्ही त्याला मार्गदर्शन केलं असंही मी म्हणणार नाही, पण कुठंतरी त्याचा पाया रचनामध्ये आमचा थोडासा हातभार लागला. ह्याची जी गुरुदक्षिणा आहे ती खूप मोठी दिली आहे, अतिशय मोठी. कारण आम्हाला आता पगार आहेत, सर्व आहे, आम्ही सगळं करू शकतो, पण एका विद्यार्थ्यामुळे जे आता नाव प्राप्त आम्हाला होत आहे त्याची इतकी मोठी गुरुदक्षिणा मला तर वाटते दुसरे असू शकेल. बिरदेव डोणेने ज्या
विद्यालयामध्ये आपल्या ज्ञानाचा दिवा सर्वप्रथम लावला, त्या विद्यालयामध्ये आज आपण उभे आहोत आणि आपल्यासोबत काही शिक्षक वर्ग आहे, आपण त्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार सर, आपलं नाव कसं? हां, सुनील पाटील सर. सर काय सांगाल, आज आपला विद्यार्थी गरुड झेप घेऊन IPS ऑफिसर झालेला आहे. ही गावासाठी आणि संपूर्ण जिल्हा म्हणा, राज्य आणि राष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण एक मेंढपाळाचा मुलगा म्हणजे सामान्यातल्या सामान्य परिस्थितीत इतकी गरुड झेप घेऊ शकतोय, हे खरोखरच देशाला आणि आजच्या युवकांना एक मोटिवेशनल आहे, म्हणजे प्रेरणा घेण्यासारखं आहे आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. शाळेमध्ये त्याचं म्हणजे व्यक्तिमत्व कसं होतं, अभ्यासाबाबत असो, मित्रांबाबत? शाळेमध्ये तो हजरजबाबी होता. म्हणजे कुठलाही प्रश्न त्याला पडला की तो लागलीची शिक्षकांना त्याचं हे विचारायचा, म्हणजे उलट प्रश्न विचारण्याची त्याची जिद्द होती, म्हणजे चौकस बुद्धी होती आणि चौकस बुद्धीमुळे तो आज या पदावर आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य की त्यानं अतिशय प्रतिकूल परिस्थितीतनं दिवस काढलं. अक्षरशः 10वी-12वीमध्ये त्याला म्हणजे नोट्स लिहिण्यासाठी वया अपुऱ्या होत्या. त्यावेळी त्यानं काय केलं, पेपरमधल्या ज्या जाहिराती होत्या त्या जाहिरातींचा प्रॅक्टिससाठी, म्हणजे नोट्स लिहिण्यासाठी किंवा सूत्र लिहिण्यासाठी किंवा गणिताचा सराव करण्यासाठी त्या जाहिरातींचा वापर केला. म्हणजे कमी शैक्षणिक साहित्यावर त्यानं ते शिक्षण 10वी-12वीचं पूर्ण केलं. आणि वैशिष्ट्य म्हणजे कसं, त्याला 10वीला 96% गुण मिळाले, म्हणजे तो मुरगुड विभागात पहिला आला. आणि 12वीला त्याला विज्ञान शाखेमध्ये 89% गुण मिळाले आणि कागल तालुक्यात तो प्रथम आला. म्हणजे एवढी त्याची जिद्द होती. जिद्द, महत्त्वाकांक्षा आणि प्रयत्नातलं सातत्य आणि सुसंगती, चांगली संगत, त्याला सगळं जे भेटत गेलं ती चांगली संगत भेटत गेली. आणि चांगली संगत भेटल्यामुळं त्याला IPS होण्याचं त्याचं जे स्वप्न आहे ते खडतर स्वप्न कशामुळे पूर्ण झालं तर त्याला अक्षय सोळंकी असेल किंवा इतर मित्र असेल, इतर मित्रपरिवार असेल किंवा आता ज्याची मुलाखत घेतली वासुदेव डोणे, त्यांना आर्थिक सपोर्ट केला आणि त्यामुळे त्याला इतकं मोठं स्वप्न पूर्ण केलं शक्य झालं. अजून काय सांगता येईल त्याच्याविषयी? शिक्षण कसं असतंय बघा, शिक्षण हे प्रथम आईवडिलांना उपयोगी पडलं पाहिजे, नंतर ते गावाला उपयोगी पडलं पाहिजे, नंतर ते राष्ट्राला उपयोगी पडलं पाहिजे आणि नंतर ते मानवतेला उपयोगी पडलं पाहिजे. आज तुम्हाला कसं वाटत आहे की तो तुम्हाला विद्यार्थी म्हणून लाभला? हां, आज 30 वर्ष झालं मी या शिक्षणाच्या क्षेत्रात काम करतो आणि हे वर्ष माझ्यासाठी सुवर्ण क्षण आहे. हे वर्ष म्हणजे कारण यावर्षी UPSCमध्ये 1 सिलेक्ट झाला आणि 3 MPSCमध्ये सिलेक्ट झाली. त्यामुळं मला हे वर्ष तरी अतिशय सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखं वर्ष आहे. आणि 30 वर्ष या शिक्षणाच्या क्षेत्रात काम केल्यामुळं मला आता वाटतं की जीवनाचं सार्थक झालं. म्हणजे इतका मला चांगला अनुभव आला की कसं असतं, आपण एखाद्या क्षेत्रामध्ये काम करतो तेव्हा असा क्षण येतो आहे काही की त्यावेळी वाटतं जीवनाचं सार्थक झालं. आणि बिरदेवनं 3 विद्यार्थी आमचं या MPSCमध्ये आणि 1 विद्यार्थी UPSCमध्ये, आणि बिरदेवनं तरी मंदिराचा जो कळस असतोय ते कळसच चढवला त्यावर. गुरुदक्षिणा दिली गुरुदक्षिणा दिली आणि त्या आम्ही सर्व गुरुजन त्याबद्दल धन्य पावलो असं मला वाटतंय. आता जे विद्यार्थी किंवा स्पर्धक आहे जे MPSC UPSCला आता ट्राय करत आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? आपण बिरदेवच्या मुलाखतीतून बघितलं की त्यानं असं सांगितलं की मला त्यानं सोशल मीडिया किंवा इतर जगाचा जो झगमगाट आहे त्यापासून दूर राहून चांगली संगत, सतत प्रयत्नांची पराकाष्ठा, आईवडिलांच्यावर नितांत प्रेम, ह्या गोष्टी जर आपण जोपासल्या तर आजचं युवकसुद्धा बिरदेवसारखं IPS किंवा IAS होऊ शकतात. आणि आजच्या विद्यार्थ्यांना माझी हीच विनंती आहे, बिरदेवनं जसं आपल्या जीवनाचं सार्थक केलं, आपल्या ध्येयाकडे लक्ष द्या, जेणेकरून उद्या तुम्ही बिरदेवसारखा IAS किंवा IPS होऊ शकता आणि उज्ज्वल संपादन करून आपल्या देशाचं नाव, आपल्या आईवडिलांचं नाव, आपल्या गावाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात आणि आपल्या देशाच्या नकाशावर झळकू शकता. बिरदेवचा जो संघर्ष होता त्या संघर्षावरती आपण काय प्रतिसाद द्यायला? आज गावाला अभिमान वाटणारी ही गोष्ट आहे. अभिमानानं सर्वांचा ऊर भरून आलेला आहे. आईवडिलांचं जर अतिशय सार्थक झालेलं आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटी देवा, या न्यायानं त्यांच्या आईवडिलांचा आनंद अतिशय सर्वश्रेष्ठ पातळीवर गेलेला आहे. त्याचबरोबर मी तर असं वारकरी संप्रदायाचा एक प्रतिनिधी म्हणून गावच्या वतीनं मी बिरदेवसाठी एवढंच म्हणेन, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. या तुकोक्तीला, तुकोबारायांच्या प्रमाणाला खरोखर जो परिपूर्णतेने जे त्याची समर्पकता आहे ही त्याने समर्पण बुद्धीने सर्व गोष्टी करून
त्यांनी अत्युच्च पातळी गाठली. त्यामध्ये आमच्या गावचं नाव झालं, त्याचबरोबर त्यांच्या गुरुजनांचं झालं. समस्त ग्रामवासियांना तसे त्याच पद्धतीनं आमच्या गावाचं नाव देशपातळीवर नेऊन आमच्या तालुक्याला, पर्यायानं जिल्ह्याला देखील अभिमान वाटावा असं काम या विद्यार्थ्यानं केलं. खरोखर कौतुक आहे. फिनिक्स पक्षी ज्याप्रमाणे राखेतून भरारी मारतो त्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणतीही साधनांची परिपूर्णता नसताना या व्यक्तीनं, या मुलानं अतिशय कष्टाळूपणे ही जी पातळी गाठलेली आहे त्याबद्दल शब्द अपुरे पडत आहेत असं म्हटलं काय वावगं ठरणार नाही. बिरदेवच्या व्यक्तिमत्वाविषयी काय सांगता येईल? अतिशय साधा, सालस, आकाशाला हात लावून देखील पाय त्याच्या जमिनीवर आहेत. तुम्ही बघितलेलं आहे की ज्याचा निकाल लागला होता त्यावेळी तो प्रत्यक्षात मेंढ्या चारण्यासाठी बेळगावमध्ये होता. यावरूनच कळतं आहे की माझ्या वडिलांची मिरासी गा देवा या न्यायानं आपले वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवती. आपल्या वडिलांचं जे चालत आलेलं आहे त्या सर्व गोष्टी आपण पाळून मेंढरं पाळण्यामध्ये काय कमीपणा आहे, काय त्याची कालची बाईट आहे, याच्यावरूनच कळतं की त्याचं जे वागणं आहे ते बोले तैसा चाले या पद्धतीनं आहे. आणि आपल्या जे काही मागचं आहे चालत आलेला आहे त्या गोष्टी देखील चालवण्यास कमीपणा न वाटणारा असा हा पाय जमिनीवर असणारा हा अवलिया म्हणतं तर काय वावगं ठरणार नाही आहे. अतिशय माझ्या समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीनं, माझ्या गावच्या वतीनं आम्ही पहिल्यांदाच त्याचं ज्यावेळी सिलेक्शन झालं आणि ही बातमी आमच्या गावच्या प्लॅटफॉर्मवर आली, ग्रुपवर आली, त्याचवेळी मी आमच्या सर्व वरिष्ठांना त्याची भव्य मिरवणूक काढावी हा पहिला सल्ला माझ्याकडून मी दिलेला होता. आणि त्या पद्धतीनं कमी वेळामध्ये आमची सर्व मंडळी असतील, ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे सुनील तात्या सर असतील, सुहासदादा स्वरूप असतील, इतरही सर्व ग्रामस्थ सर्वच, मी सर्वांची नावं घेऊ शकत नाही पण सर्वांनी अतिशय कमी वेळामध्ये, आमचे लोकमतचे वार्ताहर माननीय अनिल पाटील सर असतील यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं हे नियोजन करण्यामध्ये सर्वांनी ग्रामदेवता अंबाबाईच्या मंदिरामध्ये असेल, भरवनाथाच्या मंदिरामध्ये असेल, सर्वांनी सोय केली आणि कमी वेळामध्ये आम्ही त्याची जंगी मिरवणूक करत आहोत. याचा पण आम्हाला अभिमान वाटतो आहे. आम्ही सर्वजण उद्या त्या क्षणाची वाट पाहतो आहे की हा कधी सोहळा, याची देही याची डोळा आम्ही पाहू आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, त्यातून सर्व तरुणांनी लाभ घ्यावा, तरुण मुलांनी लाभ घ्यावा. बिरदेव डोनेचे शिक्षक इंग्रजी विषयाचे एडी पवार सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. आपण त्याची संवाद साधूयात. सर काय सांगाल, आपल्या विद्यार्थ्यांनी आज गरुड जेप घेतलेली आहे, आपल्याला कसं वाटत आहे? सर्वप्रथम बिरदेव डोनेसारख्या मेंढपाळच्या एका धनगर समाजातील एका विद्यार्थ्याने एवढं मोठं यश संपादन केलं त्याचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो आहे. माझा 9वीचा आणि 10वीचा तो विद्यार्थी माझ्याकडे इंग्रजी शिकण्यासाठी होता. मला वाटते साधारणतः 10वीच्या दरम्यान त्याला इंग्रजी विषयाला साधारणतः 95च्या जवळपास मार्क असतील. 10वीला 96% जवळपास मार्क आहेत आणि 12वीला 89% जवळपास मार्क आहेत. बिरदेव डोनेचं वैशिष्ट्य खास सांगायचं म्हटलं तर त्याची परिस्थिती खूप दयनीय होती. म्हणजे त्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्यासारखे जे गुरु लाभले किंवा इतर बऱ्याच गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यानं UPSC सारखी एक्झाम क्रॅक केली आहे. पण त्याचा सगळ्यात मोठा गुरु मला वाटते परिस्थिती आहे. कारण की त्याच्यावरती इतकी वाईट परिस्थिती होती की फार दयनीय परिस्थिती शिकला आहे. म्हणजे आमच्या क्लासच्या समोर त्याचं घर होतं. आम्ही बऱ्याच वेळा त्याच्या घरामध्ये आम्ही स्वतः बघितले शर्टांच्या लेंड्या पडलेल्या असायच्या आणि त्या लेंड्यांच्यामध्ये तो अभ्यासाला बऱ्याच वेळा बसलेला असायचा. शालेय जीवनामध्ये त्यानं आम्हाला जरी आठवत नाही की माझी परिस्थिती फार दयनीय आहे म्हणून त्यानं कधी असा उहापोह केला नाही किंवा माझी परिस्थिती नाही म्हणून मी शिकू शकत नाही असं त्यानं कधी केलं नाही. म्हणजे आजच्या तरुण पिढीला त्यानं एक मोठा संदेश दिला आहे की आलेल्या परिस्थितीचा बाऊ न करता लढा, झुंज द्या आणि चिकाटी सोडू नकोसा. बिरदेवची सगळ्यात महत्त्वाची जर कुठली गोष्ट असेल तर जिद्द. त्यानं जिद्द सोडली नाही. 10वीला 11वी-12वीला मला आठवतं आहे 11वी-12वीला बिरदेवनं 5वी ते 10वीपर्यंतची सगळी पुस्तकं वाचून काढली होती. कारण की त्याच्यापूर्वीसुद्धा आम्ही बिरदेवच्या संपर्कात होतो. 11वी-12वीला असताना सुद्धा त्यांनी काय केलं होतं तर 5वी ते 10वीपर्यंतची सगळी पुस्तकं वाचून काढली होती. गंगापूरला मला वाटतं ते पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा काम करत होता. म्हणजे कोरोनासारख्या कालावधीमध्ये त्यानं उपजीविकेचं टेम्पररी साधनसुद्धा बघितलं होतं. त्याची परवाशी आम्ही UPSCची मुलाखत मी ऐकली. 36 मिनिटाचा मला वाटतं काहीतरी इंग्रजी बोलण्याचा त्याचा व्हिडिओ होता आणि आम्हाला अभिमान वाटतो की तो आमच्या क्लासचा विद्यार्थी आहे, इतकं चांगलं इंग्रजी बोलतो आहे. भले त्याच्या इंग्रजीच्या त्या म्हणजे विषयामध्ये आमचा सिंहाचा वाटा नसेल पण खारीचा वाटा तरी 100% आहे. त्याचं व्यक्तिमत्व काय सांगता येईल, कसं होतं आधी लहान असताना खूप साधा विद्यार्थी, कधी म्हणजे काय म्हणता येईल स्मार्ट विद्यार्थी किंवा नट्टापट्टा करून येणारा विद्यार्थी नाही. जशी आपली परिस्थिती असेल त्या पद्धतीने तो क्लासला येणारा विद्यार्थी होता. फक्त त्याचं क्लासमध्ये काय असायचं की मुलांना बाकीचे जे काम दिले त्याच्यापेक्षा तो एक्स्ट्रा काम करून यायचा. म्हणजे एक 50 वाक्य करण्यासाठी सांगितलं असतील तो 100 वाक्य करून आणा. इतर कोणत्या ॲक्टिव्हिटीजमध्ये कधी सहभाग असतो, वक्तृत्व स्पर्धा असो, चित्रकला स्पर्धा? माझ्या माहितीनुसार तरी पुस्तक वाचण्याचा प्रचंड छंद. म्हणजे त्याला सांगितलं एक 4 तास 5 तास जर अभ्यासला बस तर 5 तासाऐवजी 7 तास अभ्यासाला बसण्याची प्रचंड चिकाटी होती. तुम्ही इतर विद्यार्थ्यांना काय संदेश देणार तुमच्या आमच्याकडून हेच सांगणं आहे की बिरदेव डोनेसारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला विद्यार्थी, मातीशी नाळ जोडलेला विद्यार्थी आपल्या देशाला मिळाला
हाच आमच्यासाठी अभिमान आहे. आणि तरुणांना हा संदेश आहे की आलेल्या परिस्थितीचा बाऊ न करता येणाऱ्या परिस्थितीची झुंज द्या. बिरदेवचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा आणि आपण सुद्धा चिकाटीनं जर अभ्यास केला तर कोणत्याही परिस्थितीवरती मात करून यश संपादन करू शकतो. बिरदेव ढोणेच्या स्वागतासाठी आपण पाहू शकते कशी जोरदार तयारी सुरू आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत सुहास सर प्रतिनिधी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. आपण त्याशी संवाद साधणार आहोत. सर काय सांगाल उद्याची तयारी? उद्याची तयारी जोरदार सुरू आहे आमची, कारण बिरदेव गेली 4 दिवस इथं नाही आहे. निकाल लागल्यापासून तो मामाच्या गावी आहे आणि आता त्याला जो आता येणार आहे त्याची तयारी इतकी जोरदार आपण केलेली आहे की गावातील सगळे युवक, सर्व पार्टीचे, सर्व धर्माचे, सर्व पंथाचे सगळे लोक एकत्र येऊन एक मिरवणुकीचा ट्रॅक ठरवलेला आहे. त्या ट्रॅकनुसार त्याची मिरवणूक सुरू होईल. ती मुरगुडच्या शिवतीर्थावरून सुरू होईल. शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन तो आमचा बिरू, जो आज IPS म्हणून अख्ख्या देशात चमकतो आहे, तो या 10 खेड्यातसुद्धा समजला पाहिजे की हो आपल्या परिसरातला आहे. आणि यासाठी आम्ही मुरगुडच्या मोठ्या शहरातून आपण त्याची मिरवणूक सुरू करतो आहे आणि तिथून मिरवणूक स्टार्ट होईल. त्यासाठी आपण देशभक्तीपर गीतं सांगितलेत, जहान पथक सांगितलं आहे, ढोल सांगितले आहेत, लेझिम सांगितलं आहे आणि ती सगळी मिरवणूक आपली यमग्याच्या आपल्या गावी येऊन तिथून सुरुवात होईल त्या मिरवणुकीला. ती मिरवणूक सुरू होताना सगळ्या गावातील जे आबाल वृद्ध आहेत, युवक आहेत, हे सगळे सामील होणार आहेत. त्याच्यानंतर ती मिरवणूक ची सांगता ही त्याच्या घरी होईल. तिथे एक आपण स्टेजची अशी आखणी केलेली आहे, त्याच्यावर फक्त त्याचं कुटुंब आणि तो एकच व्यक्ती असेल. त्याचं कारण असं आहे की आम्हाला फक्त बिरूला ऐकायचं आहे, कारण आमच्यासारख्यांचे खूप सर्वांनी ऐकलं आहे. आपण बाईट बघतो आहे, सोशल मीडियावर सगळं बघतो आहे, पण आज बिरूला प्रत्यक्ष ऐकायची संधी सगळ्यांना देण्यासाठी आम्ही सगळ्यांनी, आमचा जो ऑर्गनायझर यांनी असा निर्णय घेतलेला आहे की एक स्टेज असेल, त्या स्टेजवर त्याचं कुटुंब आणि तो हा एकटाच बोलणार आणि आम्ही फक्त त्याला ऐकणार. हे एकच काम सगळ्यांचे आतुर झालेत की तो बिरू कधी येतो आहे आणि त्या स्टेजवर आपलं मनोगत कधी व्यक्त करतो आहे, ही सर्वांना आतुरता लागली आहे. या स्वागतासाठी पुष्पवृष्टी होईल, लोकांच्या आगमनानं बाईक रॅली होईल. खूप सारा आपल्याकडे क्राऊड जमा झाला आहे आणि तो क्राऊड आपण घेऊन यमग्यामध्ये येणार आणि त्याच्या मिरवणुकी सांगता ही त्याच्या मंत्रमुग्ध वाणीने आम्ही त्या रॅलीची सांगता करणार आहोत. हाच एक आम्ही आमच्या सर्व ऑर्गनायझरने ठरवलेला प्रोग्राम आहे. तर यमगे गावात आपण येऊन बिरदेवच्या घरी जाऊन त्याच्या थोरल्या भावाशी आपण संवाद साधला की काय संघर्षाची गोष्ट होती, काय संघर्षाची कहाणी होती त्याच्या पाठीमागे. आणि तसंच आपण आज जय महाराष्ट्र महाविद्यालयात देखील भेट दिली. त्याचे काही गुरुवर्य होते, शिक्षकांकडून आपण त्याची जिद्द चिकाटीबद्दल आपण एक नवीन संघर्षाची गोष्ट आज आपण ऐकली आहे. आणि अशाच ग्राउंड रिपोर्टसाठी सबस्क्राईब करा KB न्यूजला. KB न्यूज सोबत प्रणय यमगे.